श्री स्वामी समर्थ. तर इथं तयार झालो होतो, तर कुठे चाललो होतो हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर समजेलच. तर इथं चाललो होतो आम्ही, तर वातावरण जे आहे ते बघू शकता. आणि फायनली आम्ही इथं पोचलो होतो. तर आषाढी एकादशी निमित्त किती छान सजवलं होतं हे मंदिर बघू शकता तुम्ही. आणि त्या निमित्ताने मी आज आषाढी एकादशी निमित्त इथं मी मंदिरमध्ये आले होते. तर आम्ही राहतो तिथून एक थोडं अंतरावर आहे हे मंदिर, तर तिथंच आलो होतो आम्ही. तर इथं आम्ही आलो तेवढ्यातच इथं रांग चालू होती, रांगेत उभं राहायचं कारण दर्शन घेण्यासाठी. तर इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे आणि गणपती बाप्पाचं पण इथंच एक ठिकाणी सगळ्या एकाच ठिकाणी दर्शन होऊन जातं. तर बघू शकता गणपती बाप्पांची मूर्ती पण किती छान आहे आणि दत्तांची पण तेवढीच सुंदर आहे. तर इतकं छान वाटत होतं, मन प्रसन्न वाटत होतं. तर विठ्ठल रुक्मिणी जे आहे ते आपल्याला पंढरपूरला जायला जमत नाही, त्यामुळे इथंच आपलं दर्शन झालं होतं आणि छान असं दर्शन झालं होतं. तर इथं दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि परत आम्ही प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. तर हिचा कुठं जायशील तिकडे इकडं डान्सच चालू असतो प्रज्ञाचा. तर इथं बघू शकता आणि मंदिर पण भरपूर मोठं आहे हे. तर तेवढंच काही महिला मंडळ भजनं गात होती, तर छान वाटत होतं आणि बसावंसं असं वाटत होतं कारण इतक्या दिवसांनी बाहेर पडली होती. त्याच निमित्तानं म्हटलं आपला वेळ पण असा कधी निघून जाईल समजत नाही. तर देवबाप्पाच्या दर्शनाने तर आपलं मन एकदम प्रसन्न वाटत असतं. तर इतकं छान असं मंदिर सजवलं होतं, मस्तच वाटत होतं आणि तेवढंच असं मनाला पण शांती भेटत होती. कारण देवाची भक्ती केलेली कुठं वाया जात नाही म्हणतात ना, तसं असतं. तर इथं खरंच इतकी गर्दी वाढली होती नंतर तर विचारायचंच नाही. तर इतकं छान असं मंदिर सजवलं होतं बघू शकता तुम्ही. तर फायनली आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मुलं तर बसत नव्हती म्हटलं आणि पावसाचं पण वातावरण म्हटलं आता आहे चालू, तर आपण घरी गेलेला बरं म्हणून मी महाप्रसाद वगैरे भेटला, तो महाप्रसाद वगैरे खाऊन घेतला आणि आम्ही फायनली निघालो होतो. तर इतकं ट्रॉफिक होतं ना विचारायचंच नाही. ट्रॉफिक पण भरपूर झालेलं आणि गर्दी पण मंदिरमध्ये तेवढीच होती. त्यानंतर येता येता एक गार्डन दिसलं, म्हटलं तिथं बघून येऊया म्हणून मी ह्या गार्डनमध्ये यांना घेऊन गेली. तर गार्डनमध्ये खेळण्यासाठी सगळ्यांचे मोठ्यांचेच व्यायामाचा प्रकार होते, त्यामुळे तिला काही खेळता येत नव्हतं. तरी पण ती ट्राय करत होती आणि तिला एक रील्स बनवायची होती, पण हर्षने काय साथ दिली नाही तिला. म्हणून म्हटलं असू दे नको. तो तर सारखं मला प्लेग्राऊंड खेळायचं आहे म्हणून चालू होतं, त्याचा खेळतच नव्हता नीट. म्हणून म्हटलं आता तूच खेळ एकटी आणि त्याला काय असू दे, तो चालत राहतो तो तर नंतर बघू. तर हिचं ट्राय असं काही चालू होतं, प्रत्येक ह्याच्यावर जाऊन ती ट्राय करत होती की जमतंय का बघू म्हणून. तर इथं बघू शकता आणि मस्त होतं गार्डन पण छान वाटत होतं आणि वॉकिंगला वगैरे भरपूर माणसं येतात तिथं, तर छान वाटत होतं बघायला पण. आणि हिचं सगळं असं ट्राय करतो मी म्हणून चालू होतं बघू शकता. जाऊ दे म्हटलं आता आलो आहे तरी एन्जॉय इतकं करायलाच पाहिजे मुलांनी तरी, म्हणून मी त्यांना असं एन्जॉय करायला दिलं. तिचं बघून हा पण मला म्हटला मला पण बसायचं आहे, चल म्हटलं तुला पण दाखवते कसं असतं. तर इतका घाबरत होता की नकोच वाटत होतं त्याला, तितकीच भीती पण वाटत होती मनात त्याच्या. आणि फायनली म्हटलं चला आता निघूया, कारण पावसाचं आगमन झालंच होतं तेवढ्यात. म्हणून म्हटलं चला आता घरी जाऊया, कारण परत पावसात भिजलं की परत सर्दी खोकला चालूच असतो. म्हटलं चला आता घरी. तर हे आहे बघू शकता ते गार्डन, मस्त आहे गार्डन पण. आणि फायनली आम्ही घरी येण्यासाठी निघालो होतो, तेवढ्यातच पाऊस आला आणि आम्ही फायनली घरी पण जवळपास पोचलोच होतो. वातावरण जे आहे ते बघू शकता किती अंधार झाल्यासारखं वाटत होतं. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय फ्रेंड्स.